दक्ष केशव वैद्य नावाचं एक डुप्लिकेट नाव धारण करून एका मुस्लिम तरुणानं एका मुलीला फसवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा स्ट्रॉंग भूमिका घेतली की ह्यापूर्वी मुस्लिम समाजाचे हितचिंतक किंवा मुस्लिम समाजाला सांभाळून घेणारे म्हणून एक तुमची ही प्रतिमा होती. मग अचानक कालच्या प्रकरणामध्ये तुम्ही इतकी कठोर भूमिका कशी घेतली? आजपर्यंत भारत देशामध्ये प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन देशाच्या उन्नतीसाठी काम करायचं ही हिंदू धर्माची पूर्वीपासूनची शिकवण आणि संस्कृती राहिली. त्याचंच पालन करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचे संस्कार आमच्यावर असल्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतो. पण अलीकडच्या काळामध्ये लव जिहादच्या माध्यमातून हिंदू धर्मातल्या मुलींना दिशाहीन करून त्यांना भ्रमित करून त्यांचं जे शोषण करण्याचं प्रश्न अलीकडे वाढत चाललं आहे. आणि ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजातल्या युवकांचा सहभाग जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे. नातेपुते भागामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यांदा ही घटना पाहायला मिळाली. मुलीच्या कुटुंबाने मुलीने धाडसाने पुढे येऊन त्यांच्यावरती होत असलेली फसवणुकीची माहिती जेव्हा आम्हाला मिळाली त्या ठिकाणी एक कर्तव्य या नात्यानं भावाच्या या नात्यानं त्या ठिकाणी त्या मुलीच्या त्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो. लव जिहादला आमचा कडाडून विरोध नाही, पण विरोध तर आहे, पण त्यापेक्षा आम्ही पुढच्या काळामध्ये ही भूमिका आमची तीव्र करणार. कारण लव जिहाद ही एक विकृत मानसिकता आहे आणि मानसिकता ठेचण्याचं काम भविष्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये आम्ही करणार आहे. कारण ही काय प्रेम नाही, हे जाणीवपूर्वक आणि हेतू पुरस्कृत केलेलं एक हिंदू धर्मावरचं आक्रमण आहे असं आम्ही समजतो. या लव जिहादला जेव्हा हे प्रकरण फसवणुकीचं पुढं आलं, म्हणजे त्या शेख नावाच्या मुलाने वैद्य असं आडनाव घेऊन खोटं आधार कार्ड आणि खोटं पॅन कार्ड त्या ठिकाणी काढलं. आमची मागणी आहे की हे खोटं आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढायला मदत करणारी सुद्धा जी टोळी आहे याचासुद्धा सखोल चौकशी शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि त्यांनासुद्धा कठोर दंड आणि शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये असं परत शासकीय यंत्रणे शासकीय कागदपत्राची छेडछाड कोणाच्या करायची हिंमत भविष्यामध्ये होईल. मुळात माझं सर्व मुस्लिम समाजातल्या लोकांना आव्हान की अशी फसवणूक करणाऱ्या युवकाच्या विरोधामध्ये जर खरंच तुमचं लव जिहादला पाठिंबा नसेल तर तुम्ही त्या मुलाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरला पाहिजे. तुमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे. अन्यथा तुमची ही मूकसंमती आहे का असा समज प्रत्येक हिंदू समाजातल्या युवकाच्या मनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा समज जर तुम्हाला हिंदू धर्मातल्या लोकांच्या मनात होऊन द्यायचा नसेल तर हे लव जिहादसारख्या प्रकरणाला विरोध हा मुस्लिम समाजातून सुद्धा झाला पाहिजे. जो या भारत देशावरती प्रेम करतो, जो इथल्या संस्कृतीवर प्रेम करतो, मला वाटतं अशा प्रत्येक जाती धर्मातली लोक नक्कीच ह्या प्रकाराला प्रखरपणे विरोध करतील. आणि भविष्यामध्ये असे प्रकार जर घडले तर नुसतं ते लव जिहाद करणारे लोकच नाही तर त्याला समर्थन किंवा त्याच्यामध्ये त्यांना आतून पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या विरोधात सुद्धा आम्ही कडक भूमिका घेऊन भविष्यामध्ये कारवाई करू. ऑनलाईन सेवा देण्यामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांचा जास्त मोठा सहभाग आहे.
मग ह्या लोकांकडूनच हे डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे बनत असेल तर ह्या सगळ्या लोकांची शासनानं झाडाझडती घेणं गरजेचं आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीनं नातेपुते पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे की हे ज्या खोटं आधार कार्ड खोटं पॅन कार्ड हे काढण्यासाठी ज्या ज्या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना त्या पोराला त्या ठिकाणी मदत केली त्याची सखोल चौकशी करून त्यांना दंड झाला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा ही लोक जर मुस्लिम समाजाची आढळून आली तर नक्कीच याच्यामध्ये भविष्यात सुद्धा ते सरकारी महसूल खात्यामध्ये सुद्धा जो वाढता प्रभाव की ज्याचा दुरुपयोग हा हिंदू धर्मातल्या मुलींना फसवण्यासाठी केला जातो त्याच्यासाठी होत असेल तर मला वाटतं याच्यावर सुद्धा मोठ्या पद्धतीने कारवाई झालीच पाहिजे. अकलूज परिसरामध्ये अनेक ऑनलाईन सेंटर किंवा आधार सेंटर हे बेनामी आहेत. म्हणजे लायसन एकाचं चालवतं एक जण, ज्या स्पॉटला त्याला मंजुरी दिली त्या स्पॉटला ते काम करत नाही, ते तिसरीकडेच कुठंतरी आधार सेंटर उघडून ठेवलेलं असतं. अशा लोकांवरती सुद्धा कारवाई होण्याची गरज आहे. नक्कीच हो झाली पाहिजे. जे जे कायद्याला सोडून जे जे कृत्य घडत आहेत ते प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे.